मराठा आरक्षणाच्या मार्गात उभे आहेत। 1990 मध्ये देशात मंडल कमिशन लागू झालं आणि ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळालं। याला आव्हान देणारा एक अत्यंत महत्त्वाचा खटला सुप्रीम कोर्टात चालला, इंदिरा सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992। या निकालात सुप्रीम कोर्टाने 3 अत्यंत महत्त्वाचे नियम बनवले जे आज मराठा आरक्षणाच्या मार्गात उभे आहेत। पहिला नियम म्हणजे 50%ची मर्यादा। कोर्टाने सांगितलं की आरक्षण हा समानतेच्या अधिकाराला असलेला एक अपवाद आहे। जर अपवाद 50%च्या पुढे गेला तर तो मूळ नियमालाच म्हणजे समानतेला संपवून टाकेल। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50%च्या पुढे जाता कामा नये। दुसरा नियम म्हणजे अपवादात्मक परिस्थिती। ही 50%ची मर्यादा फक्त एकाच अटीवर ओलांडता येईल, जर एखादा समाज अति दुर्गम भागात राहत असेल, जो देशाच्या मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेला असेल तरच। तिसरा नियम म्हणजे क्रीमी लेअर। आरक्षणाचा फायदा फक्त त्या समाजातील खऱ्या गरजूंना मिळावा म्हणून जे आधीच प्रगत झालेले आहेत, म्हणजे सध्या 8 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे, त्यांना आरक्षण देता येत नाही।